नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये। दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। भावनगरी शेव किंवा गाठी शेव आपण शक्यतो बाजारातूनच विकत आणतो, पण यंदाच्या दिवाळीत तुम्ही हीच भावनगरी शेव घरीच बनवाल। पण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहाल, कारण या व्हिडिओमध्ये परफेक्ट भावनगरी शेव कशी तयार करायची याच्या काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। चला तर मग बघूयात भावनगरी किंवा गाठी शेव कशी तयार करायची। आता गाठी शेव करण्यासाठी इथे मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे। हे घरच्याच डाळीचं दळून आणलेलं आहे। तुम्ही रेडीमेड पीठ घेतलं तरीही चालेल। आता त्यासाठी इथे मी 15 ते 20 मिरे असे कुटून घेतलेले आहेत जाडसर, आणि 1 चमचा ओवा घातलेला आहे। हे दोन्ही आपल्याला पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। हे पहा, महत्त्वाची टीप, भावनगरी शेव करताना आपल्याला पीठ हे नेहमी बारीकच घ्यायचं आहे, अजिबात जाड घ्यायचं नाही। आणि मिरेपूड सुद्धा आपल्याला जाडसरच कुटून घ्यायचे आहे। आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये 1 कप तेल घालायचं आहे आणि त्याच कपाने 1 कप पाणी घालायचं आहे। याच्यामध्येच आपल्याला पापड खार 1 चमचा घालायचा आहे, जो आपण पापड करण्यासाठी वापरतो तो। हिंग अर्धा चमचा घालायचा आहे। मीठ चवीनुसार घालायचं आहे। इथे मी 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे आणि हे चांगलं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे पांढरं शुभ्र मिश्रण आपलं तयार होईल। आता पहा, हे पीठ वजनी अर्धा किलो आहे आणि कपाने बरोबर 4 कप भरलेलं आहे। त्यासाठी इथे मी 1 कप तेल आणि 1 कप पाणी घातलेलं आहे। आता हे मिश्रण या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या गाठी शेवमध्ये पापड खाराऐवजी तुम्ही खाता सोडा म्हणजेच बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता, तो सुद्धा चालतो। या भावनगरी शेवमध्ये आपल्याला हिंग घालणे खूप गरजेचे आहे, कारण हिंग हा डायजेशनचं काम करतो। आता हे पीठ आपण हातानेच मळून घेऊयात। याच्यामध्ये आपल्याला गाठी राहू द्यायच्या नाहीत। हे पीठ अगदी सॉफ्ट झालं पाहिजे। सुरुवातीला हे पीठ घट्ट मळले जाते, नंतर आपण थोडं थोडं घ्यायचं आहे आणि ते थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे। पातळ पीठ केल्यामुळे शेव आपली मस्त सॉफ्ट बनते आणि कुरकुरीत बनते। आता हे गाठी शेवचं पीठ अशा पद्धतीने आपलं मळल्या जाईल। आता हे आपण 10 मिनिटं झाकून ठेवूयात आणि याला भिजू देऊयात। 10 मिनिटानंतर या पिठाला मी थोडंसं पाणी लावून थोडंसं पातळ केलेलं आहे। त्यानंतर या सोऱ्यामध्ये आपल्याला जाड शेवची ताटली लावून घ्यायची आहे आणि हे पीठ व्यवस्थित पुन्हा हातावर मळून सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता। आता सोऱ्याचे झाकण लावून आपण हा सोऱ्या बंद करूयात। कढईमध्ये तेल मी गरम करण्यास याच्या अगोदरच ठेवले होते। आता तेल सुद्धा छान गरम झालेले आहे। आपण याची शेव पाडून घेऊयात। तुम्ही पाहू शकता, मस्तपैकी याची शेव तयार होत आहे। ही शेव तळताना सुरुवातीला आपल्याला तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आहे, म्हणजे शेव ही करपणार नाही आणि व्यवस्थित तळल्या जाईल। आता शेव टाकल्यानंतर खालच्या बाजूने ही व्यवस्थित तळू द्यायची आहे आणि नंतरच याची बाजू पलटायची आहे। पलटत असताना थोडीशी सावकाश पलटायची आहे, कारण या शेवचे तुकडे लगेचच पडतात। तुम्ही पाहू शकता, सध्याच कढईमध्ये बरेच या शेवचे तुकडे झालेले आहेत, म्हणजेच ही भावनगरी शेव खूपच खुसखुशीत झालेली आहे। आता शेव छानपैकी तळल्या गेली आहे आणि ती एका ताटलीमध्ये काढून घेऊयात आणि बाकीची राहिलेली सगळी शेव अशाच प्रकारे तयार करून घेऊयात। पहा, आहे की नाही सोपी। मग या दिवाळीला ही भावनगरी शेव तुम्ही नक्की करून बघणार ना? तर मग आशा करते की तुमचं उत्तर होच असेल। तर इथे आपली खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत भावनगरी शेव किंवा गाठी शेव तयार झाली आहे। ती तुम्हाला मी अशी मोडून दाखवत आहे। एकदम खुसखुशीत अशी तयार झाली आहे, तुम्ही पाहू शकता। चला तर मग, धन्यवाद।